नमस्कार. बँकिंग विथ सई या आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट तुमच्याशी शेअर करावी असं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ करते. डिजिटल बँकिंग सर्व्हिसेस आपण सगळेजण मोठ्या प्रमाणात वापरतो. आपल्या अकाउंटमधल्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनचा आपल्याला मेसेज येतो आणि आपण त्या मेसेजवर रिलाय करतो आणि त्यानुसार आपण काही वेळेला बँक स्टेटमेंट व्ह्यू करणं सुद्धा स्किप करतो आणि मेसेजेसवरती विश्वास ठेवून आपण आपल्या अकाउंटचा बॅलन्स लक्षात ठेवत असतो. तर झालं असं की काही दिवसापूर्वी एक अशी कंप्लेंट आली की एका मुलीच्या अकाउंटमधून जवळजवळ एक 90-95 हजार रुपयाचा फ्रॉड झाला. तर त्या फ्रॉडमध्ये झालं असं की त्या मुलीला सांगण्यात आलं की तुझ्या वडिलांनी मला सांगितलं आहे की तुला काही रक्कम पाठवायला, तर मी एक 15,000 पाठवतो तुला, तर ते तुझ्या अकाउंटला जमा होतील आणि मग तू कन्फर्म कर मला आले की नाही ते असं. तर सुरुवातीला त्या व्यक्तीने 10,000 रुपये पाठवल्याचा फक्त एक मेसेज तिला पाठवला. तर तो मेसेज म्हणजे असा बँकेचे मेसेजेस कसे असतात त्या स्टाईलमध्ये तो डिझाईन केलेला होता आणि ती मुलगी फसली आणि तिला असं वाटलं की बँकेकडनंच मेसेज आला आहे 10,000 जमा झाल्याचा. तर पुन्हा तिला फोन आला की अगं 15 सांगितलेले, तर त्यापैकी मी 10च तुला ट्रान्सफर केलेत, तर मला अजून पैसे ट्रान्सफर करायचे, तर 5,000 ट्रान्सफर करतो, तर ते तेवढं जरा कन्फर्म कर, मेसेज वगैरे बघ आला का तुला असं. तर त्या मुलीने पाहिलं तर तिला काहीतरी एक 50,000 रुपयाचा मेसेज आला. बरं, हा पण नुसता मेसेज होता. तिने अकाउंट चेक करून किंवा आपल्या मोबाईल बँकिंगच्या ॲपद्वारे आपण बॅलन्स पण व्ह्यू करू शकतो, पण तिने ते केलं नाही. थोडंसं मेसेजवरती तिने विश्वास ठेवला आणि बॅलन्स खरोखरच झाला आहे का जमा याची खातरजमा तिने केली नाही. तिने असं चेक केलं की आपल्याला 50,000 रुपयाचा पुन्हा एक मेसेज आला आहे. मग त्या व्यक्तीने सांगितलं की अगं मला तर 5,000च पाठवायचे होते, तर तुला 50,000 आलेत, तर तू त्यातले 45,000 जे तुला जास्तीचे पाठवले गेलेत ते मला परत पाठव. म्हणून मग त्यांनी त्याचे अकाउंट डिटेल्स सांगितले. हिने काही बॅलन्स नाही पाहिला, आपल्या अकाउंटचा काही चेक नाही केलं, साध्या मेसेजवरती विश्वास ठेवून तिने त्या व्यक्तीला 45,000 पाठवले पुन्हा रिव्हर्स. मग नंतर परत त्याने काहीतरी असंच युक्ती करून तिच्याकडनं पैसे परत एकदा असं सांगितलं की अगं मी ना तुला परत पैसे 45,000 ट्रान्सफर केलेत, मला ते साधना नावाच्या व्यक्तीला पाठवायचे होते मुलीला, तर मी चुकून तुला पाठवले, तर ते आता मी पाठवतो त्या नंबरला, साधना या मुलीला पाठव. असं करून तिने परत 45,000 काहीतरी त्या साधना म्हणून कोण त्याने सांगितलं तिला पाठवले. बरे, ह्या मुलीने इथे एक वेडेपणा केला की जे काही मेसेजेस येत आहेत ते नॉर्मल आपल्या बँकेच्या मेसेजसारखा तो मेसेज दिसतोय का याची खातरजमा करून घ्यायला हवी होती. आणि भले ठीक आहे, तुला कोणतरी एक अज्ञात व्यक्ती, अनोळखी व्यक्ती तुला सांगते की तुझ्या अकाउंटला पैसे जमा झालेत किंवा वडिलांनी पाठवायला सांगितलेत, वडिलांनी खरंच पाठवायला सांगितलेत का हे तू पाहिलंस का, वडिलांना कन्फर्म करायचं, अकाउंटला आधी बॅलन्स बघायचा. पण काय होतं ना की जेव्हा वेळ वाकडी आलेली असते ना, आपली वेळ आलेली असते किंवा नशिबाला जेव्हा असं काहीतरी आलेलं असतं तेव्हा त्या गोष्टी घडतात. तर ह्या व्हिडिओच्या मागचा माझा उद्देश असा आहे की असे तर अनेक घोटाळे आणि ह्या अशा अनेक फसवाफसवीच्या घटना होत असतात, पण त्या जर शेअर केल्या तर कुठेतरी ते कानावर पडलेली गोष्ट कुठेतरी रिलेट होते आणि पुढची व्यक्ती कदाचित त्यातून सावध होईल, असा एक उद्देश आहे व्हिडिओ करण्याच्या मागचा. मी असेच व्हिडिओ पोस्ट करत राहणार आहे. मला जे काही अनुभव ऐकायला मिळतात का, जे काही डेली रुटीनमध्ये आपण ज्या काही गोष्टी ऐकतो
तर अशा काही गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्यात. आणि शिवाय बँकिंग रिलेटेड सुद्धा काही नवीन बदल येत असतात. म्हणजे आता 15G आणि 15H हे फॉर्म्स गेलेत आणि त्या ठिकाणी एक नवीन फॉर्म आला आहे. तर अशा काही बँकिंग रिलेटेड गोष्टी आणि आपल्या रोजच्या व्यवहारातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्याशी माझ्या बँकिंग विथ सई या माझ्या चॅनलच्या माध्यमातून शेअर करत राहणार आहे. माझ्या या चॅनलला फारसा रिस्पॉन्स मिळाला नाही आहे, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण असंच भेटत राहू. आणि मी तुम्हाला मला जे काही असे एक्सपिरियन्सेस येतात आणि ज्या काही गोष्टी कानावर येतात त्या मी तुमच्याशी शेअर करत राहीन. सो सतर्क राहूया आणि आपल्या कष्टाचे आणि मेहनतीचे पैसे आपण सेफ ठेवण्याचा प्रयत्न करूया. असेच जर का अनुभव तुम्ही वारंवार ऐकले तर तुम्ही मला वाटतं अलर्ट राहाल आणि आपले मेहनतीचे पैसे सेफ ठेवायला यातून मदत होईल. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.